गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. आपण गुरुचरित्राचा 13वा अध्याय आपण पाहतोय आणि काल आपला 82 या ओवीपर्यंत आपण सगळं निरूपण ऐकलं. काल आपण पाहिलं की माधवराणी स्वामी जे आहेत ते मानसपूजा करायला बसलेत आणि मानसपूजेमध्ये नृसिंह सरस्वती महाराजांची ती पूजा करत आहेत आणि प्रत्यक्ष त्याच रूपामध्ये जसे त्यांनी मानसपूजेमध्ये रूप पाहिलं होतं त्याच ह्याच्यामध्ये ते आलेले आहेत असं आपल्याला आपण निरूपण पाहिलं. त्यावर आपण मानसपूजेवर विशेष बोललो. मानसपूजेवर बोलण्यासारखं खूप आहे. मी अगदी थोडक्यामध्ये सांगितलं आणि मला सूचना आली की ऑनलाईन तुम्ही मानसपूजा घ्या तर ऑनलाईन फक्त माहिती देता येते, बाकी तो अनुभव कसा देणार हा भाग आहे. त्यामुळे तुम्ही एक सगळ्यांनी दिवस ठरवा आणि सगळ्यांनी एकत्र या मठामध्ये आणि आपण ती साधना शिकूया. आणि परत ह्याच्यामध्ये केवळ आज काय जाऊया घरीच आहे किंवा काय किंवा असं वाटतं की जाऊया ना आता आलं तर मग मठात दर्शन तरी होईल वगैरे या उद्देशानं अजिबात येऊ नका. ज्यांना आयुष्यभर साधना करायची असेल भले 2 माणसं आली तरी त्यांना त्याच तळमळीने ती साधना शिकवली जाईल. नाहीतर मला गर्दी अपेक्षित नाही आहे, मला क्वालिटी हवी आहे. आणि 2 माणसं जर चांगली उत्तम साधक जर तयार होतील तर त्याच्या माझ्या आयुष्याचं चीज झालं आणि 2 माणसाचं आयुष्य बदललं याचं पुण्य मला मिळालं, मी असं समजेन. पण केवळ खोगीरवरती म्हणून सगळे येतील गर्दी तर हे नाही. खरंच मनापासून वाटतं की साधना मी शिकावी आणि मी हे रोज करण्याचा प्रयत्न करेन तर ते निश्चित यावं, त्यांचं स्वागत आहे. आता आपण 82व्या ओवीच्या पुढचं वाचूया. माझा आवाज बसलेला आहे. मी काल म्हणालो होतो की मला 2:15 वाजेपर्यंत मी बोलत होतो. 7 वाजता सुरुवात केली होती तर त्यामुळे काही उच्चार माझे चुकतील कारण म्हणून मी योगी कंठिका घातलेली आहे तोंडामध्ये. यद्दिव्यं पादद्वयमेव लक्षितं देवेर्न दृष्टं तदितं समीपे यदुत्तरे तीरनिवास समानं लक्ष्मी समीपे निवसद्विनीतं येणे परी श्री गुरुसी विनवी माधवारण्य हर्षी श्री गुरु म्हणती संतोषी तया माधवरण्यासी देखा. माधवरण्यांनी हे संस्कृतमध्ये म्हणाले महाराजांशी आणि त्याचा अर्थ असा आहे की महाराजांना पाहून ते म्हणतात ज्याचे दिव्य असे चरण युगुल गोदावरी नदीच्या जवळच निरंतर स्थित आहेत आणि जो त्या गोदावरीच्या उत्तर तीर समीप स्थानामध्ये नेहमी निवास करतो ते लक्ष्मीपती म्हणजे राम. हे स्वतः गोदावरीचं तीर म्हणजे नाशिक वगैरे म्हणजे जिथे राम राहिले होते तर त्या रामाची उपमा ते देत आहेत. आणि त्यावेळेला माधवरण्य संस्कृतमध्ये त्यांच्याशी बोलतात. त्यावेळेला नृसिंह सरस्वती महाराज त्यांना संस्कृतमध्ये म्हणतात अत्यंत मार्गस्थिती मार्गरूप मत्यंत योगेर दिगम्यम तत्व मार्गंच विचिन्वंतो मे मार्गोदयम माधव दर्शयेते. म्हणजे त्याचा अर्थ हे माधवा योग मार्गातील सृष्टी मार्ग स्थिती मार्ग आणि संवृत्ती मार्ग यापैकी स्थिती मार्गाचा अधिकार आत्यंतिक उपायांनी तू शोधित आहेस. तर मी तुला माझा अभ्युदय करणारा मार्ग दाखवतो. म्हणजे त्यावेळेला त्या अवस्थेमध्ये महाराजांनी त्यांना तसं रूप दाखवलेलं आहे आणि ते रूप पाहून म्हणजे ऐसे गुरूंचे स्वरूप देखून तया सुख अमुप. म्हणजे असं जेव्हा महाराजांचं ते रूप पाहिलं त्यावेळेला त्यांना अत्यंत सुख लागलं. अमुप याचा अर्थ आहे की ज्याची काय म्हणतात त्याला पुष्कळ असं म्हणजे अमाप ज्याला मराठीत म्हणतात ना तो म्हणजेच अमुप.
आश्वासुनी निजरूप दाविते झाले परियासा. त्यांना निजरूप दाखवलेलं आहे महाराजांनी. गीत आहे ना, निजरूप दाखवा हो. तर निजरूप दाविते झाले ते. आणि श्री गुरु स्वरूप देखुनी, गुरुचं निजरूप पाहुणे, ते स्वरूप पाहुणं संतुष्ट झाला तो मुनी. आणि माधवारण्य हे संतुष्ट झालेले आहेत. विनवित असे कर जोडणी नाना परिस्तुती करी. आणि नंतर तो माधवारण्य स्वामी हे नृसिंह सरस्वती महाराजांची स्तुती करायला लागले. जय जय जगद्गुरु त्रिमूर्तीचा अवतारू, लोकादिसती तोसी नरू, परमपुरुषा जगन्नाथा. तू तारक विश्वासी, मोहिनी भूमी अवतरलासी. कृतार्थ केले आमासी, देऊनी दर्शन देऊनी चरणांशी. असं ते त्यांना विनवतात, ते म्हणतात, स्तुती करतात की हे जय जय जगद्गुरु, म्हणजे तुम्ही स्वतः जगद्गुरु आहात. आणि त्रिमूर्तीचा अवतारू, तुम्ही त्रिमूर्तीचा अवतार आहात. लोका दिसतोसी नरू, लोकांना तुम्ही मनुष्य रूपात दिसतात. परमपुरुषा जगन्नाथा, पण तुम्ही जगन्नाथ आहात, परमपुरुष आहात. तू तारक विश्वासी, या संपूर्ण विश्वाचे तारण करता तुम्ही आहात. म्हणून भूमी अवतरलासी, आणि म्हणून तुम्ही या भूमीवर आलेला आहात तारण करण्यासाठी. कृतार्थ केले आम्हासी, आम्हाला कृतार्थ केलं तुम्ही. दर्शन देऊनी चरणांचे, आपल्या चरणांचे दर्शन देऊन तुम्ही आम्हाला कृतार्थ केलेले आहेत. ऐसे परी श्री गुरुसी, अशा पद्धतीने श्री गुरूंची स्तुती करी तो तापसी. अशा पद्धतीने ते त्यांची स्तुती करू लागले. संतोषुनी अतिहर्षी, आणि अत्यंत आनंदाने आश्वासिले त्यावेळी महाराजांनी त्यांना आश्वासलं. म्हणती श्री गुरु त्यासी, त्यांना काय म्हणाले श्री गुरु? श्री गुरु म्हणती त्यासी सिद्धी झाली तव मंत्रासी. अरे तुझी काही मंत्रसिद्धी केलीस, जी काही मंत्र जपलास किंवा जी साधना केलीस ती सिद्ध झालेली आहे. तव सद्गती भरवसी ब्रह्मलोकी होय, तुला सद्गती मिळेल आणि तू ब्रह्मलोकामध्ये जाईल. नित्यपूजा तू मानसी, आणि तू मानसपूजा नित्यानं केलीस. करसी नृसिंह मूर्तीसी, तू नृसिंह मूर्तीची जी मानसपूजा केली, प्रत्यक्ष होईल परियेसी न करी संशय मनांत, आणि त्याच पद्धतीने होईल. ऐसे सांगून त्यासी, असे त्यांना सांगून, माधवारण्य स्वामींना सांगून श्री गुरु निघाले परियसी. नंतर महाराज तिथून निघाले, आले वासर ब्रह्मेश्वरासी, आणि वासर ब्रह्मेश्वरासी ते आलेले आहेत. नंतर गंगा तीर महाक्षेत्र, ज्या गंगा तीरावर जे काही वासर ब्रह्मेश्वर म्हणून जे तीर्थ आहे तिथे ते आलेले आहेत. त्या गंगा तटाकात, त्या गंगेच्या तीरावरती श्री गुरु समस्त शिष्यांसहित महाराज सर्व शिष्यांसमवेत स्नान करता गंगेत, त्या गंगेमध्ये स्नान करताना आला विप्र एक त्या स्थळी, आणि एक ब्राह्मण त्या स्थळी त्या ठिकाणी तिथे आलेले. कुक्षी व्यथा असे बहुत, आणि त्या ब्राह्मणाला पोटदुखी होती पुष्कळ. तटाकी असे लोळतं, अगदी तो तटाकी त्या तीरावरून लोळू लागलेला आहे. उदर व्यथा अत्यंत, आणि अत्यंत पोट दुखते, सहन होत नाही, त्यामुळे त्यजीव आहे प्राण देखा, आणि म्हणून तो प्राणत्याग करायचा प्रयत्न करतोय. पोट व्यथा बहुत त्यासी, त्याला पोटाचं दुखणं भरपूर. नित्य करी तो उपवासी, त्यामुळे तो उपवास करत होता, म्हणजे खाऊ शकत नव्हता, उपाशी राहत होता. भोजन केली या दुःखे ऐसी, कारण त्याने काही खाल्लं, भोजन घेतलं की त्याला त्रास व्हायचा, पोटात दुखायला लागायचं, आणि त्यामुळे तो उपाशी राहायचा. आणि भोजन केली या दुःखे ऐसी, प्राणांतिक होत असे, आणि त्याला भरपूर म्हणजे जीव जाईल इतक्या वेदना त्याला होत असे. या कारणे द्विजवर, आणि याच्यासाठी द्विजवर म्हणजे तो ब्राह्मण सदा करी फलाहार, आणि त्यामुळे तो जेवायचा नाही, फक्त फळं खायचा. अन्नासी त्यासी असे वैर्य, अन्न खाल्लं, भात म्हणजे किंवा अन्न जेवला असतो तर त्यावेळेला मात्र त्याला त्रास व्हायचा. जेविता प्राण त्यजूप आहे, जर तो जेवला तर त्याला ते सहन होत नव्हतं. अगदी प्राण त्यजूप आहे म्हणजे तो अगदी म्हणजे मरणासन्न यातना ज्या होतात तसा प्राण जाईल की नाही अशा यातना त्याला व्हायच्या.
मास पक्ष मासा भोजन करी, म्हणजे काहीतरी महिनाभर दिवसांनी कधीतरी त्याला जेवायचा तो. परमव्यथा असे त्याचे उदरी, आणि त्याच्या पोटामध्ये अत्यंत काही आजार होता की त्याला तो त्रास व्हायचा. ऐसे किती दिवसांवरी कष्टत होता तो द्विज, आणि तो असं कित्येक दिवस झाले तो या कष्टात तो सहन करत होता, हे दुखणं सहन करत होता. पूर्वदिनी त्या ग्रामी, आधी त्या गावामध्ये असे सण महानवमी, ती महानवमी होती, जेवला मिष्टान्न नेहमी. महानवमी असेल, आता ती महानवमी म्हणजे नवरात्रातली नवमी आहे की रामनवमी आहे माहिती नाही, म्हणजे अश्विनातली की चैत्रातली. तर त्यावेळेला त्या गावामध्ये आदल्या दिवशी त्या गावामध्ये महानवमी होती, आणि त्या उत्सवाचा आणि त्या सणांमुळे तिथे तो मिष्टान्न जेवला. आता लक्षात घ्या, मिष्टान्न याचा अर्थ आहे जे गोडधोड खाल्लं त्याने. ते आम्ही काय करतो, जे गोड असेल ना त्याला आम्ही पक्वान्न म्हणतो. तर पक्वान्न म्हणजे मिष्टान्न नव्हे, पक्वान्न म्हणजे शिजवलेलं अन्न, पक्व केलेलं, पकाया हुआ. हां, जो पका आहे हिंदीमध्ये कळेल लगेच, तर ते पक्वान्न आहे. आणि जे गोड आहे त्याला मिष्ठान्न म्हणायचं, आणि जे शिजवलेलं नाही आहे त्याला अमान्न म्हणायचं. यातला फरक लक्षात घ्या. आपल्या मराठीची तर बाबा फार जवळ होऊन गेली आता, तर काही शब्द कुठेही वापरले जातात, त्यामुळे हे लक्षात घ्या. पक्वान्न म्हणजे शिजवलेलं अन्न, आणि मिष्टान्न म्हणजे जे गोड आहे ते, त्याला मिष्टान्न म्हणतात. मास एक पारणे केले, आणि मग त्याने 1 महिना प्रारण केलं, म्हणजे खाऊ शकला नाही तो. भोजन केले अन्न भोवत, भरपूर जेवला, त्याने पोट असे दुखत, त्याने पोट दुखू लागलं. गंगा तीरी असे लोळतं, गंगा तीरावर तो लोळत राहिला. प्राण तेजू त्वरित पाहे, आणि आता प्राण जातो की काय इतके या अवस्थेमध्ये तो होता. दुःख करी द्विजापार, आणि तो ब्राह्मण अतिशय दुःख करी, त्रास यातना सहन करतोय. म्हणे गंगेत त्यजीन शरीर, आता म्हणाले की यातना नको, एकदा मेलं की मुक्ती होऊन जाईल, या वेदनेतून मुक्ती होईल, याच्यासाठी त्या गंगेमध्ये प्राणत्याग करायचा विचार करतोय. नको आता हा संसार, आता हा संसार नको. पापरूपे वर्ततो, आणि पापाचरण करतो, किंवा पाप भोगावी लागत आहेत, याच्यामुळे तो प्राण दिलेला बरा. अन्न प्राण अन्न जीवन, हां, अन्न हेच प्राण, हां, असं शास्त्रातलं विधान आहे. आणि अन्न हेच जीवन आहे. कोण असेल अन्नाविणं, या विश्वामध्ये कोणीही अन्नाशिवाय नाही. अन्न वैरी झाले जाणं, पण अन्न माझ्याशी वैरी झालं, मी खाल्लं की मलाच त्रास होतो. मरण बरवे आता मज, आणि आता मला फक्त मरण हा एकच उपाय आहे, आणि तेच चांगले मार्ग आहे. अन्न प्राण अन्न जीवन, कोण असेल अन्नाविणं, अन्न वैरी झाले जाणं, मरण बरवे आता मज. मनी निर्धार करूनी, मनात पक्का निश्चय करूनी, गंगा प्रवेश करतो म्हणून, आता गंगेमध्ये मी प्रवेश करतो, गंगेमध्ये जातो, त्या प्रवाहामध्ये जीव देतो, याच्यासाठी गंगेमध्ये प्रवेश करतो म्हणून, गंगा प्रवेश करतो म्हणून पोटी पाषाण बांधून, पोटाला दगड बांधला म्हणजे तो तळाशी जाईल, वरती गेला तर कोणीतरी वाचवायला येईल. हा, त्याच्यासाठी दगड बांधला पोटाला, आणि गंगेमध्ये निघाला, आणि गंगेमध्ये ते निघाले. मनीस मरे कर्पूर गौरव, आणि मनामध्ये शिवाचं ध्यान करू लागले. उपजोने आपण भूमिभार, आता जन्माला आणि भूमिभार झालो. केले नाही परोपकार केले नाही, अन्नदानाधिक देखा, आणि अन्नदान वगैरे आम्ही काही केलं नाही, आणि त्याच्यामुळे ही अशी उदरव्यथा मला लागली असावी, असं त्याच्या मनामध्ये येतं. न करी पुण्य य जन्मात, या जन्मामध्ये मनुष्य जन्म मिळून जर तुम्ही पुण्यकर्म करत नसाल तर, जन्मांतरी पूर्वशत नाही करत असतील तर, पुण्यफळ नसे दिसत मग कष्ट भोगी दसे. मागच्या जन्मामध्ये जर तुम्ही पुण्यकर्म केले नाहीत तर या जन्मामध्ये तुम्ही कष्ट भोगणारे निश्चित आहे, हे ते म्हणत आहेत. मना सज्जना पूर्व संचित केले
तर यासारखे भोगणे प्राप्त झाले, असं जे रामदास स्वामींनी म्हटलेलं आहे तेच हे म्हणतायत की मागच्या जन्मामध्ये आम्ही पुण्यकर्म जोडलं नाही, पुण्यकर्म केलं नाही, सद्वर्तन केलं नाही, त्याच्यामुळे भोग भोगावे लागतात, कष्ट भोगावे लागतात. माझ्या रामा विसरलीसी म्हणूनही गर्दभी झालीसी. एका गाढवीला पाहून तुकाराम महाराज म्हणतात ती गाढवी चरते म्हणजे उकिरड्यावर अशी फिरते. तुकाराम महाराज तिच्याकडे बघतात आणि म्हणतात माझ्या रामा विसरलीसी म्हणूनही गर्दभी झालीसी, गाढव झालीस. आता कैसे चोळी लुगडे, साडी पाहिजे, चोळी पाहिजे. महिन्याच्या महिन्याला हल्ली ऑनलाईन मागवतात. हां, कपडे म्हणजे आम्ही भौतिक गोष्टी जास्त मागवतो किंवा त्याच्यामध्ये आम्ही जास्त राहतो. आता कैसे चोळी लुगडे सदा ढुंगण उघडे. हां, आता ढुंगण तुझं उघडं आहे आणि मागच्या जन्मात फक्त काय करत राहिली, कपडे 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 कपडे, डोक्यातच कपडे राहिले, वस्त्र राहिले, राम आठवला नाही. ही अवस्था आहे. मागच्या जन्मामध्ये पूर्वकर्मामध्ये आम्ही सत्कर्म आचरली नाहीत, पुण्यकर्म जोडली नाहीत, तर त्यामुळे अशी दशा आलेली आहे असं ते म्हणतात. आता खरं तर एक उदाहरण आहे, उदाहरण म्हणजे घडलेलं आहे. माझ्याकडे एक बाळ आलं होतं, आणलं होतं आणि ते बाळ मग काय होतं की त्याला आईला दूध कमी आहे, आईला दूध कमी आहे आणि त्यासाठी मी गेलो होतो तिथे. मला बोलवलं तर मी गेलो होतो की दूध नाही तर काय करायचं वगैरे. तर मी हे केलं. तर मला जो संदेश असा आला की मागच्या जन्मामध्ये ना लोकांचं फक्त घेत राहील, हां, पण लोकांना सध्या कोणाला घास दिला नाही, कधी अन्नदान केलं नाही आणि त्याच्यामुळे हे अशी स्थिती आहे असं हे आलं, ज्याला आता त्याला टेलिपॅथिक कम्युनिकेशन म्हणतात. पण ॲक्च्युली हा संवाद त्या जीवाशी आपल्याला साधता येतो, साधनेमधून ते शक्य होतं. हां, तर अशा पद्धतीने पाहिलं तेव्हा मला कळलं की मागच्या जन्मामध्ये ह्या माणसाने कोणाला काही अन्नदान दिलं नाही. आपण तर कधीतरी विचार करतो अरे एखादा वडापाव एखाद्या मुलाला ही देण्याची वृत्ती ठेवा, भूक लागलेला एखादं बाळ कोणी असेल तर जोडणार काय. हां, कबीरानं म्हटलेलं आहे लेने को हरिनाम और देने को अन्नदान. तुम्हाला द्यायचं असेल तर काय, अन्नदान. स्वीकारने को लीनता और छोडने को अभिमान. 4 सूत्र अध्यात्माचे सांगितले कबीराने. हरिनाम घ्या हे पहिलं सूत्र आहे, अन्नदान करा आणि लीन व्हा, परमेश्वराच्या चरणाशी लीन व्हा आणि अभिमान सोडून द्या. तुमच्यामुळं काय होतंय होय, या जगातलं पानसुद्धा तुम्ही हलवू शकत नाही है ना. तुम्ही खाल्लेलं रक्तसुद्धा तुम्ही बनवत नाही, ते रक्तसुद्धा तुमच्या देहातलं सुद्धा कोणीतरी बनवते, ते आपण बनवत नाही. तर मग अभिमान कसला असेल, तर छोडणे को अभिमान, अभिमान सोडायचा आहे, लीनता स्वीकारायची आहे, अन्नदान करायचं आहे आणि हरिनाम घ्यायचं आहे. ही 4 खरी अध्यात्माची सूत्र आहेत. आम्ही कोणाला काही देत नाही. आम्हाला कोणीतरी भुकेला माणूस दिला, एक छुटा नाही आगे जाओ. तर अशा अवस्थेमध्ये खरं तर हे सगळे तुमच्यासाठी संधी आहे. त्याला भिकारी समजू नका की अरे पुण्यकर्म जोडण्यासाठी आलेली आहेत ती सगळी. असा विचार करा, एखाद्याला फाटके कपडे घातलेत आणि तुमच्याकडे चांगले एखादा जोड पडलेला असेल कपड्याचा, द्या त्याला. तुम्ही भांडी घेणार, 10 कपड्यातून 1 भांडं घेणार असाल तर ते न घेता त्या अंग झाकण्यासाठी द्या. हे महत्त्वाचं आहे ना, हे आपल्याला कळलं पाहिजे. आणि हे ते इथं ते तो विप्र म्हणतोय की आम्ही मागच्या जन्मात काही कर्म चांगली केली नसतील, पुण्यकर्म झाली नाही, अन्नदान झालं नसेल, त्याच्यामुळे अशी कष्ट आम्ही भोगतोय. ग्राम हारिले ब्राह्मणाचे, ब्राह्मणाची गावं हरली, हरण केली, किंवा धेनू कपिलेचे किंवा गायी वगैरेचं हरण केलं. हां, घात केल्या विश्वासियाचे, ज्याच्यावर जो आपल्यावर विश्वास ठेवतो त्याचा विश्वासघात आपण करतो, हेही पाप आहे. फसवतोय आपण त्याला. असे गोड बोलून गळा कापणारे भरपूर लोक असतात. पण हे त्यांना ते कळलं पाहिजे की तुम्ही थोड्याशा स्वार्थासाठी तुम्ही काय अर्जित करत आहात पुढच्या जन्मासाठी,
हे फार महत्त्वाचं आहे. तर त्या लक्षात घेणं गरजेचं आहे. मग हे कष्ट भोगत असे आणि म्हणून कदाचित म्हणे हे असं मी कष्ट भोगतोय. अपूर्ती पूजा ईश्वराची, म्हणजे ईश्वराची पूजा अपूर्ण राहिली असेल, केली असेल निंदा गुरुची, गुरुची निंदा केली असेल. मी तर आता नवीन पिढीला तर हे पण सांगतो की आध्यात्मिक गुरु सोडा, पण तुम्हाला शिकवणारे कॉलेजमध्ये असतील, शाळेमधले असतील, त्या गुरूंची टिंगल करू नका. तुम्ही भविष्य तुमचं घडवण्यासाठी त्यांचा हातभार आहे, हेही महत्वाचं आहे. नाहीतर मी स्वतः पाहिले की ते त्यांच्या गुरूंबद्दल, त्यांच्या सरांबद्दल, प्रोफेसरांबद्दल इतक्या खालच्या लेवलला बोलतात, अरे तुरेमध्ये बोलतात, शिव्या देतात. तर आपण हे कळायला पाहिजे की ही जाण तुम्ही ठेवली पाहिजे. इतकं कशाला? मी असंही पाहिलं की त्या मुलाला त्याच्या बापाच्या नावावर हाक मारतात. काय रे रमेश, काय मग तुझा बाप, तुझा फादर? अरे हे काय? आणि हा परत त्याला सामील. तर तुम्ही वडिलांची, आई वडिलांची कदर करू शकत नाहीत, गुरूंची जर कदर करू शकत नसाल, कारण आई ही पहिला गुरु शास्त्राने सांगितलं आहे, मातृदेवो भव आणि पितृदेवो भव. त्यामुळे हे असलं चाललेलं आहे हल्ली. काय रे तुझा बाप कुठे आहे वगैरे असे भाषेमध्ये बोलतात मुलं. तर हे त्यांनीही कळलं पाहिजे की हे काय आम्ही अर्जित करतोय. तर हे भयानक आहे. आणि आता जर तुम्ही असं बोलणार आहात तर लक्षात ठेवा की तुम्ही कॉलेजला जाताय, हे जातात, कधीतरी तुमचं लग्न होणार, तुमचं पोरगा तर या एक पाऊल पुढे जाणार आणखी. मग तुमच्या हातात काय? तर हे लक्षात घेणं गरजेचं आहे. त्यामुळे केली असे निंदा गुरुची, गुरूंची निंदा केली, अवज्ञा केली माते पित्यांची, परत आला शब्द, आई वडिलांची अवज्ञा केली. म्हणतात लोक, अरे काय नाही रे, साठी झाली, बुद्धी नाटी झाली बापाची, असं बोलतात मुलं. ऐकलेलं आहे ते बोलतोय. हे काय? तर हे असं तुम्ही पुण्य अर्जन करणार नाही. याच्यासाठी काय तुम्ही सोन्याची सिंहासनं जरी बसवली तरी हे पाप निघणार नाही. कारण मातृदेवो भव पितृदेवो भव हे प्रथम सांगितलेले आहेत, नंतर आचार्य देवो भव. त्यामुळे हे लक्षात घ्यावं. आपल्या लहान मुलांना सांगा की तुमचे सर असतील, टीचर असतील, त्यांच्याबद्दल तुला आदर असलाच पाहिजे. केवळ टीचर डेच्या दिवशी एखादं गिफ्ट नेऊन दिलं म्हणजे होत नाही, तो आदर मानत असायला पाहिजे. सगळेजण देतात म्हणून मी देणं याला काही म्हणत नाही. आई वडिलांचा आदर तुमच्याकडून झालाच पाहिजे. पंढरपूरच्या 1000 वेळा वाऱ्या केल्या, काही फायदा होणार नाही. तो पांडुरंग कोणासाठी आला? त्या पुंडलिकासाठी आला. आणि तो पुंडलिकासाठी याच्यासाठी आला का ते आई वडिलांची सेवा करत होता, आणि त्याच्यासाठी तो युगे 28 थांबून राहिला परत. तर हे मुलांना शिकवा, मुलांना सांगा. तर भविष्यात एक लक्षात घ्या, तुम्ही आज नाही शिकलं तर आईची कान चावायची पाळी येते ना, कथा माहिती असेल. तर हे करणं गरजेचं आहे. आज जेवढे जे ऐकतात त्यांनी लक्षात घ्या की तुम्हाला जर तुमची मुलं बाळं घडवता येत नसतील तर तुमचं म्हातारपण अंधारात आहे. आणि इतकंच नाही, त्या मुलाचंही भविष्य काय उज्ज्वल नाही. कारण त्याच्याकडून येणारा मुलगा, जो त्याची मुलं बाळ आहेत ना, ते त्याच्याकडून संस्कार तो शिकणार आहेत आणि नंतर तेही अंधारात जाणार आहेत. मी टॉफलरचं उदाहरण दिलेलं आहे, थर्ड वेव्हचं. तर ह्या गोष्टी लक्षात घ्यायच्या. अवज्ञा केली माता पित्यांची, मग हे कष्ट भोगितो, आणि म्हणून मी हे कष्ट यातना भोगतो. अथवा मारले पशूंशी, नाहकपणे प्राण्याला मारायचं. आपल्याकडे असं असतंच. म्हणजे आम्ही पण चुकलोय. मला आज खूप खंत वाटते त्याची. ते सरडे निघायचे पावसातनं, ते मारायचे आम्ही. पण या निसर्गामध्ये परमेश्वराने प्रत्येकाला जगायचा अधिकार दिलेला आहे. तर त्याचं जीवन ज्यानं त्याला दिलेलं आहे त्यालाच ते घेण्याचा अधिकार आहे. तुम्ही कोणाची हत्या करू शकत नाही, हे लक्षात घ्यायचं. तुम्हाला माहिती आहे का की पशुसंरक्षण कायदा
1952 51 की 52 हां, हे काय म्हणतं की तुमच्या गाडीखाली कोंबडी जरी गेली तरी ती खून आहे, ती हत्या आहे. फक्त याच्यासाठी त्यांनी तरतूद अशी केली आहे की धार्मिक बळी म्हणून दिले जाणारे पशुचे बळी आणि अन्नासाठी अन्न म्हणून भक्षण केलेले पशु यांची हत्या ही वध मानली म्हणजे ती खून म्हणून मानली जाणार नाही. नाहीतर पशुसंरक्षण कायदा आहे तो सुद्धा हेच म्हणतोय, ना कुठल्याही जीवाला मारणं, बेडकं मारत फिरायची. आम्हीच बेडकं मारा, हे मारा, चिमण्या मारत फिरतात लोक. आता तुम्हाला खायला मिळते ना, इतकी वाईट परिस्थिती कोणाचीच नाही. पक्षी मारत फिरतात, हे अतिशय चुकीचं आहे. आपण पुण्यार्जित काय करतोय, अर्जत नाही, काहीच करत नाही. तुम्हाला एक कथा सांगतो या संदर्भामध्ये. महाभारताचं युद्ध संपलं, शरपंजरी पडलेले भीष्माचार्य आहेत आणि भीष्माचार्यांना अनेक बाण लागलेले आहेत. पाणी करतात तेव्हा अर्जुन एक बाण मारतो आणि पाण्याची सोय करतोय, पण धूळ उडते, रखरखीत ऊन आहे आणि युधिष्ठिर कृष्णाबरोबर निघतोय. कृष्णच म्हणतो युधिष्ठिर चल आपल्याला म्हणे भीष्म पितामहांना भेटायला जायचं. त्यावेळेला वाटेत जाताना भीष्माचार्यांना पाहिलं त्यांनी, काय अवस्थेमध्ये आहेत. इतकं वृद्ध असलेले भीष्म पितामह कृष्णाला युधिष्ठिर सांगतो की अरे कृष्णा, साक्षात गंगेचा मुलगा हा, जी गंगा साक्षात शंकराच्या डोक्यावर आहे, विष्णूच्या पायाशी आहे, जी 10 पापं नष्ट करते. दशहरा म्हणतात तिला, 10 मोठी पापं नाश करणारी साक्षात गंगा शिवाच्या डोक्यावर. म्हणजे काय, शिवाच्या डोक्यावर पार्वतीला पण स्थान नाही आहे, तिथे गंगा आहे. अशी असलेली गंगा, तिचा सख्खा मुलगा असताना देखील त्यालाही अशा यातना. त्यावेळेला कृष्ण असं म्हणतात की अरे युधिष्ठिरा, तू यांच्याबद्दल काय जाणतोस. ज्या वेळेला त्यांनी धनुर्विद्या प्राप्त केली, त्याच्यामध्ये निष्णात होण्यासाठी गंगेच्या तीरावर एका बाभळीच्या झाडाला सरडा उलटा टांगला आणि त्याला बाण मारले. अनेक बाण मारून त्यांनी तो धनुर्विद्येत निष्णात झाला. युधिष्ठिरा, मला प्रत्येक जीवाला न्याय द्यायचा असतो, त्यामुळे मला सरड्याला सुद्धा न्याय द्यावा लागणार आहे. त्यामुळे मी लिहिलेलं आहे की अमुक अमुक वर्षानंतर याला एवढे बाण लागणार आहेत जेवढे बाण त्या सरड्याला लागलेले आहेत. आणि ते विधिलिखित मी तयार केलेलं आहे आणि त्यामुळे झालं, कारण मला ते सरड्याला पण न्याय द्यायचा आहे. परमेश्वराला प्रत्येकाला न्याय द्यायचा आहे. दिसला कुत्रा की मार दगड. काय विकृती आहे माणसांना कळत नाही बिलकुल. ही विकृती इतकी झाली लोकलमध्ये आहेत लोक, आणि लोकलवर त्या खिडकीवर दगड मारतायत ट्रॅकवरून. ही विकृती कुठून आली आहे, कोणाला तरी लागेल. आपण एखाद्या जीवाची काळजी करू शकत नाही. ही सगळी विकृती आहे, ही संस्कृती नाही आहे. आणि माणूस जेव्हा विकृत होतो तेव्हा तो राक्षस होतो, आहे ना. पुराणामध्ये बघा की कोणीतरी अगदी लहान वयातल्या मुलींवर राक्षसाने पण अत्याचार नाही केले. 2-2, 1-1, 1.5 वर्षाच्या मुलीवर अत्याचार करते. एवढी विकृती तर राक्षसात पण नव्हती. पुराणातलं उदाहरण दाखवा, नाही आहे एवढी. ही एवढी विकृती जर आली आहे, मग याला विचार करायला पाहिजे की यांच्या आईवडिलांनी ते संस्कार याला कुठल्यापर्यंत पोचवलेत, कसे पोचवलेत, हे कळणं गरजेचं आहे. आज जर ह्याच्यावर तोडगा नाही निघाला, आई वडील जागृत झाले नाही, तर येणारी पिढी अंधारात जाणार आहेत. आणि ज्यांनी हे संस्कार पूर्ण दिले नाहीत ते सुद्धा यातना भोगणार आहेत, कारण आई वडिलांना ते सांभाळायला त्यांना वेळ नाही आहे. लहानपणी खूप आमचं पिल्लू, आमचं गोंडू वगैरे बोलत असतील, हे नंतर काही होत नाही.
ते नंतर इतके बाहेर येऊन जातात, बाहेरचे संस्कार होतात की हे नाही. आम्ही आज सांगतोय का बघा आमच्या मुलांना की संध्याकाळ झाली मारुती स्तोत्र बोल, चला संध्याकाळ झाली, सकाळ झाली आई वडिलांच्या पाया पड, संध्याकाळ झाली दिवे लागणे झाले, चल मारुती स्तोत्र बोल, आई वडिलांच्या पाया पड. तुझा पहिला पगार आलेला आहे देवाच्या कृपेने, का तुमच्याबरोबर देव कष्ट करतोय म्हणून तू ऑक्सिजन घेतो, तर तो पहिला देवाजवळ ठेव, देवाच्या चरणावर ठेव आणि नंतर त्यातले पैसे वापर. हे जे मागच्या पिढीपर्यंत जे संस्कार होते गेले कुठे? अगदी पूर्वी दप्तराला पाय लागलं तर आम्ही पाया पडायचो. आजची पिढी पडते का बघा? का नाही पडत? कारण तुम्ही आई वडील तिथे कमी पडतात. तुम्ही सांगत नाही, दप्तराला पाय लागला पाया पड त्याच्या. कोणाला पाय लागला तर नकळत हात आपला जायचा. मागच्या पिढीपर्यंत हे होत होतं. का जात नाही? का सांगत नाही पाय पड त्याच्या, पाय लागला त्यांचा. हे जर होणार नाही तर ती अशीच विकृती वाढत जाणार आहे, लक्षात ठेवा. आणि याच्यासाठी हे काय की अथवा मारले धेनुसी अथवा मारले पशुसी, पशूंना मारलं विनाकारण, अग्नी घातला रानाशी, आणि रानामध्ये आग लावली. आहेत अशी जागा अशी, मला खूप यातना होतात त्या. इकडे कुठे गेलो वाडाबिडा वगैरे गेला, अख्खीच्या अख्खे डोंगर पेटवून दिलेले असतात. तुम्हाला काय अधिकार आहे? गरुड पुराणामध्ये उल्लेख आहे की जो पशूंचा गुरांचा चारा जाळतो त्याला पण नरक सांगितलंय. का? त्याचं नाही, परमेश्वरांनी निर्माण केले त्यांच्या जगण्यासाठी. तुम्हाला अधिकार नाही जाळण्याचा, नष्ट करण्याचा अधिकार तुम्हाला नाही. आगी लावून देतात. अरे पक्षी बिक्षी त्याच्यात राहतात, ते जळून मरतात, त्यांची अंडी म्हणजे त्यांची बाळं येण्याच्या आधीच तिथे मरून जातात. हे पाप नाही आहे? जर आमची भारतभूमी संतांची भूमी आहे तर संतांच्या भूमीमध्ये इतकी विकृती, झाडाच्या बुडातच आगी लावायच्या, झाड मेलं पाहिजे, ते जळलं पाहिजे, ही विकृती. प्रत्येकाला जगण्याचा अधिकार आहे. एक नाव सांगतोय, हिडन लाईफ ऑफ ट्रीज नावाचं एक पुस्तक निघालेलं आहे. 1990 साधारणपर्यंत झालेलं संशोधन आहे वनस्पतीशास्त्राचं. ते तुम्ही वाचा. मी वाचलं आणि मला इतकं वाईट वाटलं म्हणजे की आपण एखादं खून करतोय रोज झाडांचा. झाडांना भावना आहेत, जगदीशचंद्र बोसांनी ते सिद्ध केलेलं आहे, विज्ञानानं ते सिद्ध केलं आहे. पण झाडं आपसात बोलतात, ते सुद्धा त्याची बिया पडतात, ते आपली मुलं बाळं येणार जन्माला म्हणून कसा आनंद व्यक्त करतात, ते आपल्या बाळांचं रक्षण कसं करतात, या संदर्भामध्ये ते पुस्तक आहे, वाचा. आम्ही काय करतोय? आपल्याकडे 18 पुराण आहेत आणि 18 उपपुराण आहेत. याचं सार काय? या एवढ्या पुराणांचं सार काय असं जेव्हा विचारलं त्यावेळेला व्यासमुनी म्हणतात, परोपकार हेच पुण्य आहे आणि परपीडा हे सर्वात महापाप आहे. हे त्याचं सार आहे. पुराणांचा सार काय? तर हे सार सांगितलंय. मग आम्ही हे करतोय का बघा? आम्ही परपीडा देतच राहतो. एखादा म्हातारा ट्रेनमध्ये चढतो तरी त्याला धक्का मारतो, हे चाल लवकर पुढे चल. हे काय? तूही त्याच याच्यात येणार आहे. एकाच ट्रॅकमध्ये तुम्ही आणि जीवनाच्या आयुष्यामध्ये जो मार्ग आहे ती अवस्था तुम्हाला येणार आहे. कदाचित तो चालतो तरी तो खाटीत पडलेला असेल. ही जाणीव आमच्यात नाही. कोणी म्हातारा उभा असेल, प्रेग्नेंट व्यक्ती असेल, बसू उठवून जागा देण्याचा संस्कार नाही आमच्यात. हे सगळं लक्षात घेणं गरजेचं आहे. आणि तो सगळं आठवतो, ही यातना का आलेल्या आहेत, तर त्याच्यासाठी तो सगळं असं झालं असेल, तसं झालं असेल. अग्नी घातला रानासी, त्याचा बाप. वेगळे सांडूने जनक जननीसी, आई वडिलांना सोडा, लग्न झालं वेगळे निघा, बघतील जगतील आई वडील, नाही तर वृद्धाश्रमात नेऊन टाकू. ही अवस्था. वेगळे सांडूनी जनक जननीसी, आई वडिलांना सोडून जायचं नाही आहे तुम्हाला. आई सुद्धा कुठे गेली असेल ना तर ती विचार करायची, नाही नाही नाही, तर तू 2 वाजता त्यांची शाळा सुटते, तो आला की त्याला जेवण लागतं, 2च्या आधी मला गेलं पाहिजे. आईनं लहानपणी तुमच्यासाठी केले की नाही? आणि म्हातारपणामध्ये आपण काय करतोय?
त्यामुळे ही नोंद केलेली आहे, ही आमच्या शास्त्रातली आहे, ही आमच्या संस्कृतीतली आहे की आई वडिलांना वेगळं टाकू नका. लहानपणी तुम्हाला त्यांची गरज लागली की नाही, तशी म्हातारपणात त्यांना तुमची गरज आहे. वेगळं सांडूनी जनक जन्नीसी, स्त्रिय सहित वेगळा होतो. लग्न केलं, स्वतःच्या बायकोबरोबर वेगळा निघाला, आई वडील जगतील का मरतील? काय हे लक्षात घ्या. आणि गंमत अशी आहे की हे 15व्या शतकामध्ये नृसिंह सरस्वती महाराजांचं चरित्र लिहिताना लिहिलेलं आहे नामधारकानं, म्हणजे सरस्वती गंगाधरानं. वेगळं निघायचे म्हणजे तेव्हा पण वेगळे निघत असतील कदाचित. पण हे पाप आहे, ही कृतज्ञता आहे. धर्मशास्त्र असं म्हणतं की प्रत्येक पापाला प्रायश्चित्त आहे. अगदी तुम्ही ब्रह्महत्या केली तरी सुद्धा, धेनू हत्या केली, सगळ्यांना प्रायश्चित्त आहे. पण धर्मशास्त्र असं म्हणते जो कृतज्ञ आहे त्याला प्रायश्चित्त नाही, त्याला परमेश्वर शिक्षाच करणार आहे. आम्ही आई वडिलांप्रती कृतज्ञ नाही होत. ज्या झाडाखाली आम्ही लहानाचे मोठे झालो किंवा ज्या झाडानं आयुष्यभर आम्हाला उत्पन्न देत राहिलं, बेदरकारपणे आम्ही झाड तोडून टाकतो, ही पण कृतज्ञता आहे. ज्या गाईचं दूध प्यायलं तिला आमच्या संस्कृतीने माता ठरवलं, कारण सख्या आईचं दूध प्यायल्यानंतर आम्ही नंतर पुष्ट झालो ते फक्त या गाईच्याच दुधावर, तर ती सुद्धा माता आहे. आम्ही त्याला माता म्हणायला लागलो. आणि ती आता जेव्हा दूध देत नाही त्यावेळेला भाकड म्हणून तिला जर कापावर देत असाल, तुम्ही कसायला देत असाल, तर ती ही कृतज्ञता आहे. तुम्ही दुधाला जागला नाहीत म्हणून तिला आपण माता म्हणतो. हे संस्कार आम्ही आमच्या मुलांमध्ये, येणाऱ्या पिढीमध्ये देणं अपेक्षित आहे. आमच्याकडचीच गोष्ट सांगतो, शेतकरी कुटुंबातली. उखळीवर बसायचं नाही, उखळीवर उभं राहायचं नाही, उखळीला पाय लावायचा नाही, नांगराला पाय लावायचा नाही. नांगराचं फाळ जर खराब झाला तर नवीन फाळ बसवला जाईल. ते लाकूड आहे ते चुलीत जाळायचं नाही, कारण आमच्या कष्टामुळे जी लक्ष्मी येते त्या कष्टामध्ये त्यांनी सुद्धा आपल्यासोबत त्यांनी कष्ट केलेले आहेत. आपण गाईला किंवा बैलाला, आपल्याकडे वसुबारस आहे, गाईची पूजा करतो. जिनं आपल्याला दूध दिलं, जिच्या शेणामुळे सकस पीक आलं, दूध दही तूप हे सगळं तिच्यामुळे मिळालं. वसुबारस, गोवत्स, आम्ही तिला पूजतो. शेती झाल्यावर पोळा येतो, शेतीची कामं वगैरे म्हणजे धान्य आल्यावर, त्या दिवशी बैलाला पुरणपोळी खायला घालतो, कारण माझ्याकडे जे धान्य आले ना, माझ्याबरोबर तो सुद्धा नांगराला जुंपून स्वतःने ओढून, अळी किती असते बैलसाब अशा होतात, ज्यांना माहिती असेल तर बघा, किती मजबूत बैल असेल तर असा होऊन जातो. त्याने रक्त आटवले आपल्यासाठी, ही जाणीव प्राण्यांच्या बाबतीत सुद्धा ठेवली आहे. हल्ली तर आई वडिलांच्या बाबतीत पण ठेवत नाहीत. मग आपण किती विकृत झालो आहेत. हे आम्हाला शिकवण गुरुचरित्र देते की हे करा, असं वागू नका, असं वागा, हे पाप आहे आणि हे पुण्य आहे, हे गुरुचरित्र सांगते. नाहीतर तुम्ही आयुष्यभर जाऊन तिथे गाणगापूरला बसा आणि इथं आई बाप श्रावण बाळाची कशी वाट बघत बसले की आता येईल. हां, फॉरेनला गेलेली मुलं बाळं तेच करतात हल्ली. आज माझं बाळ येईल, आज त्याचा फोन येईल, फोनही नाही, काहीच नाही, भेटणं तर बाजूला राहिलं. एवढी कृतज्ञता, तर ते पुण्य कसं म्हणावं, हे लक्षात घेणं फार गरजेचं असतं. आणि त्यामुळे त्यांनी लिहिलेलं आहे, वेगळे सांडून जनक जननीसी, सांडून म्हणजे सोडून, त्याग करून, आई वडिलांचा त्याग करून, स्त्रियेसहित, स्वतःच्या बायकोसहित वेगळा होतो. अथवा पूर्वजन्मी आपण केले असे द्विजाधिकरण, आम्ही मागच्या जन्मात एखाद्या ज्ञानी सत्पुरुष ब्राह्मणाला चा धिक्कार केलेला आहे. अतिथी आलिया न घाली अन्न, कोणी पाहुणा आला तर तो कधी जाईल असंच बघतोय आपण की तो 4 घास. त्यामुळे आता जेवणाच्या वेळेला आलं तर जेवून जा,
असं. किंवा हल्ली तर असं आहे की पाहुण्याला सांगावं लागतं आम्ही जेवायला येणारच आहोत. आपल्याकडे ही पद्धत नाही आहे. जेवणाला जो येणार आहे तो जेवूनच जाणार आहे. अतिथी म्हणजे जो तिथी न सांगता येणार आहे अचानक. हल्ली पण अवस्था अशी आहे, फोन करावा लागतो आणि फोन करून सांगायला लागतो आम्ही दुपारी येणार आहे, जेवायलाच येणार आहोत. ही संस्कृती आपली नाही आहे. दारात जो येणार आहे तो अतिथी आहे आणि त्याला अन्न द्या. याच्यावर आपण बोललेलो आहे आधीसुद्धा. दत्त महाराजाला श्राद्ध चालू आहे, श्राद्ध पूर्ण होत नाही, कागवास ठेवत नाही, विप्रभोजन होत नाही आणि ती महाराजांना अन्न भिक्षा वाढते. नंतर महाराज रूप प्रकट करतात, पण तोपर्यंत ती देते ना, कारण दारात आलेला कोणी विनमुख जाऊ नये. आधी आपण पाहिलेलं आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत. अतिथी आल्यानं घाली अन्न. आपण विचार करतो अरे हा गेला लवकर जातच नाही, हा गेला की लगेच जेवायला बसू. तर ही संस्कृती भारतीय संस्कृती नाही, ही आमचा धर्म सांगत नाही. कोणीतरी तुम्ही जेवणाच्या वेळेला आहेत आणि त्याला उपाशी ठेवणं हे आमचा धर्म सांगत नाही. धर्म असं सांगतात की त्याला गोत्र कुळ लिंग धर्म काही न विचारता त्याला पहिलं जेवायला द्या. तुमचा काय अग्निहोत्र नाही झालं, अग्निहोत्र नाही आता आठवत नाही, ते नाही झालं तरी पहिलं त्यांना द्या, त्याला पहिलं जेवण द्या हे म्हणताय. आणि इथं आम्ही जेवण घालत नाही. बघा हे ज्याच्या लिस्टमध्ये ना आपण कुठे कुठे बसतोय तरी ज्याचे त्याने आत्मपरीक्षण करा. वैश्वदेव ज्याला म्हणतात त्याला अतिथी आलिया न घाली अन्न वैश्वदेव समयासी. माता पिता त्यजोन या, आई वडिलांना टाकून होतो सुखे जेवून या. आई वडिलांना उपाशी ठेवतो, हे झालं जेवून घेतात. आहेत आमच्या गावात सुद्धा अशी केस आहेत, माझ्या कानावर पण आलेली आहे. आई वडिलांना जे नाही हे वेगळंच काहीतरी यांना मग त्याला मांस वगैरे घेऊन येतात विशेष दिवस असेल तेव्हा. पण हे स्वतः आई वडिलांना पहिलं जेवायला देतात की तुम्ही जेवा आणि नंतर मग हे वेगळं शिजून हे खातात. आई वडील खातात सकाळचं वगैरे. ह्या केसेस झालेल्या आहेत. वारे बा म्हणजे आई वडिलांना त्यजून टाकून आणि हा मस्त सुखाने जेवतो, अशी अवस्था आहे. पूर्वजन्मापासून या हे असं मागच्या जन्मात वगैरे केलं असेल मग हे कष्ट भोगतो, म्हणून ह्या यातना भोगतो. ऐशी पापे आठवित, अशी पापे आठवून विप्र जातो गंगेत आणि गंगेमध्ये प्राणत्याग करायला निघतोय. तव देखती गुरुनाथ. आणि तेव्हा महाराज त्याला पाहतात, कारण ते भक्त वत्सल आहेत, त्यांना माहिती असतील त्यांची जन्मातली पाप. म्हणून म्हणती बोलवा ब्राह्मणासी. म्हणून तुम्हाला प्राण देतोय ना, दगड घेऊन चालले हातात आणि हे करणार, त्याला बोलवतं की त्याला बोलवून घ्या. आपण 110 पर्यंत आज पाहिलेलं आहे आणि उद्या 110 अवींच्या पुढचं आपण पाहणार आहोत. आजपर्यंत गुरुचरित्र आपण फक्त वाचलं, आता गुरुचरित्र जीवनात आचरण करायचं आहे, हे महत्त्वाचं आहे. सगळंच आचरण एका दिवसात होणार आहे का? नाही होणार आहे, पण प्रयत्न करायला पाहिजे. कारण महाराजांनी मला स्पष्ट सूचना केली आहे, आता तुमच्या परीक्षा घ्यायच्यात, म्हणून हा सगळा खटाटोप आहे. तुम्हाला तर गुरुचरित्र समजावून का सांगतोय? गुरुकृपा तर तेव्हाच होणार आहे ना तर तुम्ही त्याच्यासाठी लायबल आहात. स्कॉलरशिप त्यालाच मिळते जो त्याच्यासाठी पात्र होतो, अभ्यास करतो, उत्तीर्ण होतो, त्या गुरूंच्या परीक्षेमध्ये खरा उतरतो. तसंच ही परीक्षा गुरुचरित्राची जी परीक्षा होईल त्याच्यामध्ये महाराज ठरवतील, विशाल पण नाही ठरवणार आहे की कोणावर कृपा करायची आणि किती करायची, हे महत्त्वाचं आहे. आणि त्याच्यासाठी हा सगळा खटाटोप आहे. तर आज आपण 110 होईपर्यंत 13व्या अध्यायातील 110 होया पाहिलेल्या आहे. उद्या 110 पासून पुढच्या होया पाहिल्या जातील. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय.